आपण सहसा जेव्हा कृषी विज्ञानाबद्दल किंवा प्रगत शेतीबद्दल विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? म्हणजे मोठ्या प्रयोगशाळा, पांढरे खोट घातलेले शास्त्रज्ञ आणि ती गुंतागुंतीची रासायनिक सूत्रे. हो नक्कीच, अगदी तसं चित्र उभं राहतं. बरोबर ना? पण आजच्या या सखोल चर्चेत आपण थोडं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आपण एका अशा गोष्टीचा आढावा घेणार आहोत, जी, कल्पना करा की आपण बियाणांसाठी एक अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक प्रोबायोटिक ड्रिंक तयार करत आहोत. माणसांसाठी नाही, तर चक्क बियाणांसाठी, ज्याला आपण बीजामृत म्हणतो. आणि हे खूप रंजक आहे, कारण हे फक्त कोणती जुनी पद्धत नाहीये. अगदी. म्हणजे जेव्हा आपण या पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या भिंगातून पाहतो, तेव्हा जे सत्य समोर येतं ते कोणत्याही विज्ञान कथेपेक्षा कमी नाहीये. आजचं आपलं उद्दिष्ट हेच आहे की हे साध्या वाटणाऱ्या घटकांपासून बनवलेलं मिश्रण एक अत्यंत प्रगत असं जैविक चिलखट कसं बनतं हे समजून घेणं. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. आणि मी सांगेन की हीच या विषयाची सर्वात मोठी ताकद आहे. कारण आपल्याकडे केवळ असं पूर्वी करायचे असं सांगणाऱ्या जुन्या नोंदी किंवा कथा नाहीयेत. आज आपण थेट आधुनिक विज्ञानाचे अहवाल समोर ठेवून बोलणार आहोत. म्हणजे ते लॅबमधले रिपोर्ट्स. हो अगदी. गॅस क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोमेट्री म्हणजेच GCMS सारख्या आधुनिक वैज्ञानिक विश्लेषणाचे अहवाल. बीजामृत हे वरवर पाहता शेतातील टाकाऊ गोष्टींपासून बनवलेले वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्याच्या आत काय चालतं हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. पण मला ना सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी स्पष्ट विचारायची आहे. म्हणजे जेव्हा मी या प्रक्रियेत वापरले जाणारे घटक वाचले, ते शेण आणि गोमूत्र. हो, 5 किलो देशी गाईचं शेण, 5 लिटर गोमूत्र, 50 ग्रॅम चुना आणि 1 किलो माती. तेव्हा माझ्या मनात एक अतिशय नैसर्गिक प्रश्न आला. म्हणजे जर आपण एखादं ताजं नाजूक बियाणं चक्क शेण आणि गोमूत्राच्या द्रावणात भिजवलं तर ते बुरशी लागून सडणार नाही का? आपण तर नेहमीच ऐकले ना की जखम किंवा नाजूक गोष्टी माती आणि शेणापासून दूर ठेवाव्यात. मग इथे हा उलटा नियम कसा काय? हा अत्यंत महत्त्वाचा आणि तार्किक प्रश्न आहे. आपण नेहमी शेणाकडे फक्त एक टाकाऊ पदार्थ किंवा घाण म्हणून पाहतो. पण वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर गाईचं पोट किंवा ज्याला आपण रुमेन म्हणतो. अच्छा, रुमेन. हो, ते एक अवाढव्य फर्मेंटेशन चेंबर असतं. म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया करणारी एक जैविक भट्टी असते ती. आणि त्यात अगणित सूक्ष्मजीव असतात. आता इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की सडणे आणि किण्वन म्हणजे फर्मेंटेशन या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे दही लागण्यासारखं? अगदी बरोबर. जेव्हा आपण हे मिश्रण तयार करतो तेव्हा आपण सडवणारे हानिकारक जीवाणू वाढवत नाहीयेत, तर आपण असेच सिम्बायोटिक किंवा सहजीवी जीवाणू